तर आपण आता दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो इथे. तुम्ही बघू शकता लाईन भरपूर आहे इथे. 1 तासभर तरी लागेल वेळ आपल्याला दर्शनाला. शिवांश बघ कसा आहे. तर चला आता दर्शन करू आणि नंतर भेटू मग. चला बघा खूप लाईन आहे. लाईन इकडे भरपूर आहे. 1 तासभर वेळ लागेल दर्शनासाठी. दर्शन करू आणि नंतर भेटू मग आपण आता सगळे. तर आपण लाईनीमध्ये आता पुढे सरकत चाललो आहे. हे बघा शिवांशनी कसा टीका लावला आहे. शिवांश आजोबाजवळ बसला. तू बघ समोर कशी गर्दी आहे. तर समोर तुम्ही जसं की बघू शकता या सर्व लोकांना भूतबाधा झालेली आहे. त्यामुळे वरती मंदिराच्या गेटवरती चढून गोंधळ घालता इथे. खूप भीती वाटते इथं आल्यानंतर हे सगळं दृश्य बघून. पण ह्या पण गोष्टी जगामध्ये आहेत, यावर विश्वास ठेवा. तर इथे आता देवाच्या शेजारतीची वेळ झालेली आहे आणि अगदी प्रसन्न असं पॉझिटिव्ह वातावरण मंदिरामध्ये आहे आता. तर तुम्ही इथे आल्याशिवाय ते फील नाही करू शकत, पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते फील करू शकता. आणि या भूतबाधा झालेल्या लोकांना बघून थोडीफार भीती पण वाटते मनामध्ये. पण तेवढं सोडलं तर अगदी छान असं वातावरण आहे मंदिरात. तर छान असं दर्शन झालं आहे आता आपलं. आणि आपण परत आपल्या रिटर्न आता गाडीकडे जाऊ आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात करू. तर हे बघू शकता अशा प्रकारे छान असं मंदिरामध्ये आपलं दर्शन झालं आहे आज. आपण मंदिरातून बाहेर पडतोय आणि आता मंदिर बंद व्हायची वेळ झाली आहे. 9 वाजता मंदिर बंद होतं. बघू शकता आता 9 वाजायला आहे. काय घेतलं शिवांश तू? मॉन्स्टर ट्रक किती तुला आवडली खूप? खेळून दाखव बरं, खेळून दाखव. वाव, किती रुपयाची घेतली? किती रुपयाची घेतली? कितीची घेतली सांग ना तू. 2000ची घेतली. बापरे, मज्जा मज्जा. खेळ आता. हा हे बघ शिवांश कसा गाडीवर बघते. बघ ती ट्रॅक्टर चाललं. हे बघ ट्रॅक्टर बघ किती. हे बघ अजून 2 मज्जा येते. खेळा खेळा. तर आता आपण पुढे चाललोय कल्लेश्वर महादेव मंदिरामध्ये. तर गाणगापूरमध्ये जे 3 मंदिरं आहेत, ज्यामध्ये पहिलं मंदिर आहे आपलं संगम मंदिर, जिथे की वटवृक्ष आहे, ते आपलं दर्शन झालं. दुसरं आपलं पादुका मंदिर दत्तांचं, तिथे पण दर्शन झालं. आणि आता ह्याच्या पुढे जे कल्लेश्वर महादेव मंदिर आहे तिथे आपण आता दर्शन करू. आणि ह्या 3 मंदिरामध्ये दर्शन झाल्यावरच आपलं गाणगापूरचे दर्शन पूर्ण झालं हे समजलं जातं. तर रस्ता तर भरपूर खराब आहे इकडे जायचं, पण काही जास्त अंतर नसल्यामुळे आता आपण पुढे जाऊ आणि दर्शन घेऊ देवाचं.
तर हे आहे गाणगापूरचं कल्लेश्वर महादेव मंदिर. तर आता इथे दर्शन घेऊ आपण. म्हणजे आपलं गाणगापूरचे जे 3 दर्शन आहेत देवांचे ते पूर्ण होऊन जातं. पहिले आपले संगमचंच दर्शन घेतलं आपण, दुसरे पादुकाचं दर्शन आणि तिसरं आता हे दर्शन. आता इथे आपला प्रवास पूर्ण होतो गाणगापूरचा. तर चला आता इथले दर्शन घेऊ. तर इथे आता आपलं छानपैकी दर्शन झालेलं आहे. इथून आता आपण अक्कलकोटकडे जाऊ. तिथे आपला आज स्टे करायचा प्लॅन आहे आणि तिथे थांबून उद्या मग स्वामींचं दर्शन घेऊन आपण पुढे आपल्या घराकडे परत प्रवास करू. तर चला जाऊयात आता इथून गाणगापूरला. तर आपण अक्कलकोटला पोहोचलेलो आहे. अक्कलकोटमध्ये हे गेस्ट हाऊस आहे, गुरुमाऊली गेस्ट हाऊस म्हणून. इथे आपण रूम बुक केली होती. तर आता आपण रात्री इथे आराम करू आणि उद्या सकाळी परत स्वामींचं दर्शन घेऊन परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर चला भेटू मग उद्या. गुड नाईट.